काय म्हणते मम्मी? हा बापू उड्या मारतात ते म्हणते की त्यांचं मग काय मम्मी लईच काम आहे का? लई काम आहे काय? आज काम नाही करून मोकळ्यात बसून काय फायदा आहे? होय आत्या, आहे का नाही? खाण्यापिण्या बघा दिवस जातो. हा मग मोकळ्यात जातो का? म्हणून आपलं ही हाय चिरीमिरी चालू आहे आपलं रोजचं. भाजी कोथमीर काढायची नसली की मग आपलं बसायचं सांडगं घाली. पडतंय ऊन पण. कालचं बघा कसं काय खडंग वाळ. ऑर्डर द्यायला मोकळं संपलं होतं सगळ्यांचं. तरी दिसाड ऑर्डरी चालू आहे. त्या दिसाड कुरिअर निघून देते. दिसाड एक जर राजस्थानच्या ताईंचं पण टाकलंय बरं का. 2-3 दिवस झालं टाकलेलं. तुमचं 1-2-3 दिवसात पोहोचेल. कारण का राजस्थानला पोचायचं म्हणलं उशीरच लागणार नाही, आहे का नाही? त्याच्यामुळे तुमचा मेसेज आला होता, मी बघितलं. पण एक 2 दिवस तरी अजून लागेल तुम्हाला पोहोचायला तिथं. राजस्थानला पोहोचाय 5 दिवस 5-6 दिवस लागेलच. कितीही केलं तरी लागतोच. टायमिंग तेवढा लागतो या. आणि सकाळ धरून चालले सांडगं घालायचे. सगळे काम आवरून सगळं उरकून म्हणलं एकदा सांडगं घालाय बसलं ते उठायचंच नाही. जीवलं पण जीवन पार ओके. नाहीतर काल लय उशीर झालता जेवायला. काल सांडगं घातलं पण जेवण सगळं काम आवरलं. परत हॉटेलला पण गेलो. हॉटेलवरून आणि दिवस मावाताना मागायला आलो. त्याच पातेलं भरून मळलंय. संध्याकाळ पण घालायला 5 वाजतावर काय हॉटेल तेवढं. ओ बापू बापू बघ कुठं उड्या हाणतात. काय चाललंय बापूंचं? उड्या का मारताय अशी मम्मी म्हणते. बापू सुखी रे आम्ही सुखी. होय बापू तुम्ही उड्या का मारताय? आल्या दिवस माझ पोर नाही ती काय करावं. मी एक उड्या मारणं ठीक आहे पण बापूनी उड्या मारणं ही बापूला शोभून दिसत नाही. सासू सोनाली येते हसायला. अरे मला खोकला मी तरी काय करू. करता आलो आधी चालू केलं तर मी केलत ना. काय करत म्हणजे तुम्ही इरा टिकाऊ काय चाललंय? माणूस हायतवर कुणी बी हायतवर हिच पुरावतय. तुम्ही ती पायपाची अरे कवर बी मी हायतवर जोडणार आहे. मला वाटतं 10 वेळा तर ती एक मागची पाय कापली असेल आणि 10 वेळा तर त्याला सारे बेडच दुसऱ्याच्या रानात असल्यावर रेशमा तसं जात. पण आता त्याचं काम झालंय ना. झालंय पण आता ते जोडलं नीट. कुठं आणलं हा त्या पायपा? तिथं ठेवले त्या न्यायच्यात वरले रानात. तू कडे आडवं बोलत जाऊ नको. वर घेऊन आडवं आणि तुम्ही बोलता तेव्हा जमतं. वर वर नाही पेटल्यावर मग त्याच्यात टाका बाबा काय करावं. पाय पकाच्या वर घेऊन जा. असं द्या कसं असेल तसं. लय गडबड आहे. लय गडबडीच काय आहे. अहो तुम्ही नुसतं हिंडताय. काम तर काहीच करीना. मग काम दिसणारच नाही तुम्हाला माझं. मी हायतवर फक्त खायला मिळतंय ना बाजरी तुम्हाला बाद झालं होय. खोडून घरात घातली पाहिजे. अरे खोडून सुद्धा घालीन घरात मी. घालायच्या टायमाला मी नेणार हाटेलावर. तिकडून पैसा आणणार तिकडे नेणार बाजरी हाटेलावर. मी व्यास आहे बघा. तिथल्याच बाय आणणार हाटे लावल्या म्हणे चला का हो एक दिवस. हा म्हणजे भाकरी करायचं. हाटेल 2 दिवस बंद. हा लय काळजी करायची नाही. सगळी लेबर आणायचं तिथलं पोर गडी वेटर आणि वेटरच काम करायचं आता मी. हो वय. हा आपलं भाजी कोणाला द्यायची भाकरी भांडी धुयाची त्याच्यात तर समजाय हो लबान. बापू तुम्ही काय करा जायचं काउंटरवर नको. तिकडच बिल तिकडच घेईन. काउंटरवर कशाला येऊन द्यायचंय. हा आपल्या डोक्यात एकदा बसलं ना भूत की बसलं. तिकडे काउंटर लागतच नाही. तिथंच गोड बोलायचं. पदजीर या मामाजी हे पदजीर वाढायचं हे. आणि किती झालं 500. मग ती मला नेमकी 600 देतील. 100 जे देतील. बरोबर बापूची टीप. बापूने भारी बेस्ट बेत केला बर का. आपला काय अडचण आली नाही प्रत्येकाला. बापूची टीप आहे ना. परत वरनं हिडीव काढाय बोलावणार गोट्याला म्हणेन कसं काय झालं पाहुणं
पदशीर झालं जेवण. हा नाही बरं, पप्पाच्या वरच या बापू बरं स्वीट का हो करतो म्हणेन परत फिरून. काय अडचण असली तरी सांगा लगेच. झालं बिल किंवा तुमच्या वयाचं एखादं बघायचं आणि त्यांच्यासोबत बोलत बसायचं एवढंच करायचं. पोरांना भाजी काय गेलं तरी काका दादा म्हणून. किंवा भाजी नसतं तिथं विकायला आलेलं भाजी. आता आणि एक जणाकडे तर माझं 50 गेलं ते फोन पे पेटावलं का कशाव. पण माझा नंबर नाही त्याला फोन पेचा. अंगाराला तुझ्याकडं अंगारा लागल म्हणून तिकडं पाठवलं, तिकडं अंगारा लागल. कुठं पण आता बघू गाठ पडली. रोज पेट्रोलला 100 देते तरी म्हणतात अंगारा लागतं म्हणजे हाय का नाही कुठं आव पण कुणाला पाठवलं ल्यावा लागल याचं शिंगणापूरचं आणून. आणि आणलंय घरात आहे बापू अगं घरात आहे. तसंच पाळी. वागन का पण त्याच्या? नाही शिंगणापूरचा सकाळी तर घरात आहे. लावून हिंडा म्हणा मग आता काय असू द्या. बुवा बनून आमच्या इथं ते सावडा गेलं म्हणजे मग लावतो गोसावी येऊन बघा. किती वाजले आज पटल लावतो. असू द्या कसं असेल तसं. हसून जिरवाय हसून घालवायचा आळूस हो. हा येतो मग. हा टाका उड्या मारून. फोटो. तिघा जणाचा कुठलं आता सासू सोनान मी भागवत. हा चमकला इकडे पाहिजे. बघा इकडे बघा. हो हा छान छान टायटलच लिहिती बापू कसं चमकते तू. बापूंनी भारी डायलॉग मारला ना. काय करू नाही लय अवघड आहे. असू द्या भागवत घ्या समजून थोडंफार चलतं इकडं तिकडं. विनोद जोक आम्हाला काय बोलायला लागले आम्ही पार गावात बी बघित नाही, काटाड्या बघित नाही, काचा काचा तुडवीत चलतो. त्यांनी आपला जोक केला. असू द्या सगळ्यांना कटाळा आलेला गेला असून तुम्ही सगळे हसतान. होय आम्ही हसलो तर माझा तापच गेला मम्मी. हा? बापूचा जोक ऐकून माझा तापच गेला. तू औषध पी तिथलं वरचं खोकल्याचं ती बाटलीतलं आहे ना एक टोपान पी. जेवली ना तू. बाटली खोकल्याच्याच औषधाची पी. काय विष पिते काय मी. घर मारायला हे जाऊ. असं काय घोटाळलंय होय 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 डॅडी. राहू द्या माझी मी आपलं कॉमी फॉर्मची गोळी खातीये. बर बर असू दे. एक नको सांडगं घालायचं. कुणाला सांडगं पाहिजे असलं तर टाका पटापटा ऑर्डरी. सगळ्यांना मिळतील सगळ्यांना छानपैकी. खुर्ची आणा की. आणि मटकीच्या डाळीचे प्युअर मटकीच्या डाळीचे. पुढे डाळ मिक्स नाही काय नाही. कोण कोण मुगाच्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पण आमची प्युअर मटकीची डाळ. बापू म्हणजे एकच खमंग वास भाजला तरी मस्त वास. बापूला म्हणते त्याला हॉटेलवर पण जाऊ. एवढंच की थोडस आळणी असते तर आम्ही लय खराट करत नाही कारण का आम्हीच खरत नाही खराटले आळणी. त्याच्यामुळे आम्हाला ती सवयच लागली आळणीची. कालवण टाकून खाल्लं तरी काय आळणी असतं कारण का तुम्ही मीठ टाकून करता भाजी त्याच्यामुळे आळणी करतो थोडस. बाकी सगळं टाकलेलं असतं त्याच्यात. बरं आहे कोणाला खरा लय आईने बी खात कोण कोण. हा लय कोण कोण खरंच पण खात नाही ना. मीठ टाकता येतं काढता येतं का त्यातलं. हा तर चालल्यात सांडगं घालायचं. आज हिरबळ सांडगं घालायच्यात. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. एक मस्तपैकी लाईक पण टाका. लाईक करा म्हण की टाका कुठं ना कसं. असं द्या. बाय बाय.